आधी चालतो प्रोग्राम घर जान आवरण सातारा जायचं वेळ लागला हो, अशोक राठोड हे त्यांच्या मागण्यासाठी गेल्या 3 दिवसापासून उपोषणाला बसलेत आणि आज तुम्ही महापारेषणचे मुख्य अभियंता नजीर काजरे साहेबांची भेट घेतली. काय चर्चा झाली? आता मागच्या जवळजवळ 4-5 वर्षापासून हा मॅटर पेंडिंग आहे आणि कुठेतरी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळं अशोक राठोड यांच्यावर अन्याय झाल्याचं जे आमच्या निदर्शनास आलेलं आहे. परंतु काजरे सर जे आहेत त्याच्यासाठी पॉझिटिव्ह आहेत, कारण त्यावेळेस त्यांच्या हातात काही नव्हतं. आज ते मेन चेअरवर बसले म्हणून आपण त्यांना धारेवर धरणं हे मला काही बरोबर वाटत नाही. आणि त्यांच्याकडनं मागच्या 2 महिन्यापासून जो फॉलोअप चालू आहे तो पॉझिटिव्हली चालू आहे. जिल्हाधिकारी साहेबांकडे त्यांची हिअरिंग 24 तारखेला बाकी आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की त्या हिअरिंगनंतर काहीतरी पॉझिटिव्ह आपल्याला त्याच्यामधनं निष्पन्न होईल आणि त्यानंतर आपण निर्णय घेण्यासाठी योग्य राहावं असं त्यांचं म्हणणं आलं. तर माझा असं वाटतं की अशोक राठोड यांनी 1-2 दिवस वाट बघावी आणि 24 तारखेच्या हिअरिंगनंतर जो काही निर्णय त्यानंतर त्यांनी काय जो पुढचा निर्णय घ्यायचा ते घ्यावा. परंतु तुर्तास आम्ही आज बंजारा ब्रिगेडचे सर्व आमचं शिष्टमंडळ आम्ही इथे त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही अशोक राठोड यांच्या पाठीशी आहोत. धन्यवाद. नाही, आता त्यांची काय नेमकी मागणी होती आणि त्याच्यानंतर 2 दिवसाचा अल्टिमेटम तुम्ही दिला आहे. त्यांनी सांगितलं का हिअरिंग आहे, त्याच्यानंतर काही प्रोसेस झाली नाही तर 24 तारखेपर्यंत 24 तारखेच्या हिअरिंगमध्ये जर काही निर्णय नाही आला तर आम्ही हा विषय महाराष्ट्र लेवलच्या मंत्रालय लेवलला आम्ही घेऊन जाऊ आणि आदरणीय मंत्री महोदयांपर्यंत हा विषय घेऊन जाऊ. त्याच्यानंतर त्याचे MD आहेत जयस्वाल साहेब त्यांच्यापर्यंत सुद्धा हा विषय आम्ही घेऊन जाऊ. एक आहे की जोपर्यंत अशोक राठोड यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहू हे नक्की. त्यांनी काही आश्वासन वगैरे दिलं? त्यांनी आश्वासन देण्याचा संबंध नाही, कारण जिल्हाधिकाऱ्यांकडे एक हिअरिंग प्रलंबित आहे आणि ती 2 दिवसानंतर आहे 24 तारखेला. त्यामुळे जसंही ती हिअरिंग झाली तर त्यानंतर काही विषयावर चर्चा करण्यात आपल्याला योग्य राहील आणि आदरणीय काजरे हे पॉझिटिव्ह आहेत, ते न्याय देतील अशी अपेक्षा मला नक्की आहे. वरिष्ठ पातळीवर मंत्री पातळीवर काही प्रयत्न नाही, जर समजा यांच्या पातळीवर जर त्यांनी न्याय देण्यासाठी कुठं कमी पडले तर नक्कीच आम्ही वरिष्ठ मंत्री महोदयांपर्यंत जाण्याची आमची मानसिकता आहे. परंतु तुर्तास यांचं पेंडिंग असताना वरती जाणं योग्य नाही. त्यामुळे एक हिअरिंग होऊ द्या. जिल्हाधिकारी साहेबांचा काय व्ह्यू येतो त्याच्यामध्ये ते काय निर्णय देतात त्यानंतर मग पुढील वाटचाल आपण करू. संघटना रस्त्यावर उतरल्याच्यानंतर नाही, आंदोलनाच्या भूमिकेत आम्ही 100% येणार, कारण या माणसाला जवळजवळ मागच्या 7 ते 8 वर्षापासून त्रास, वारंवार उपोषण, त्यांनी मागं आत्मदहनाचा पण प्रयत्न केलेला आहे आणि मग एवढं त्रस्त असताना आज तुम्ही पाहताय की पूर्ण संपूर्ण त्यांचं कुटुंब या ठिकाणी बसलेलं आहे आणि एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा माणूस करतो तेव्हा खरंच कुठंतरी अन्याय झालेला असतो, तेव्हाच माणूस एवढ्या लेवलला जात असतो. त्यामुळे आम्ही अशोक राठोड आणि त्यांच्या कुटुंबाच्या 100% सोबत आहोत. धन्यवाद. चालेल, धन्यवाद.